आणि आता थेट जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे, ते बोलतायत. काय करतात माझं माझे समाचारी मिळत अंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावर हल्ला आमच्यावरती 3 तास जाणून घेऊन खोटे गुन्हे दाखल केले. ताबडतोब फेरण्यात यावी याविषयी चर्चा झाली. महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे यांचे यावेळी चर्चेसाठी ते काय करतात, मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार. तुम्ही काल असं म्हणाल की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते. आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत ते मार्ग लागत नाही, तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा. आणि 10 महिने ठेवले नाही. आणि पहिल्यापासून सांगतो की आजच पुढे सांगते, एक सरकार म्हणतं परत नाही म्हणते, येतो म्हणते, येतो नाही म्हणते. लगेच अंमलबजावणी 5 महिने झाले अंमलबजावणी करण्यासाठी सगळं थोडा करायचा असतं. प्रत्येकी काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दात. ठीक आहे, तरीच नेतो म्हणलेच ना, नेतो ठेवला, कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तरी जाहीरपणा नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नाव सुद्धा सांगू की कोण म्हणलंय तरीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगू थोडं ते कधीच नाही थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणार लोक की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय कधीच केला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तरीच नेलं. थोडंसं तरीच नेण्याचा प्रयत्न करतोय. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुक सुद्धा समाज करत कधीच नेलं. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाइम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का, किंवा इतक्या वेळात सगळं होईल? कारण शेवटी उपोषण रस करता, तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणार नाही. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का, याचं जरा काहीतरी चर्चा झाली असेल टाइम बॉन्ड? आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय ती नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं, रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री काय विषय थोडाच तडीच नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीच नेला म्हणून. पण आता थोडंच तडीच तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखतं. पहिल्या उपोषणाला दुसरं उपोषण झालं, सरकारने तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता. पण हे आंदोलन, चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला, महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. नाही, इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं, जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय नाही. जिच्याला तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नावेलाच आहे. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतोय त्यांना की बाबा, आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, तर आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा, हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे, तुम्ही सलाईन घ्या. विश्वास ठेवला, काय वाईट करतो आहे आपण? आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची, मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. तो सन्मान मी केलेला आहे, त्यांनी नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला, या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले, तो समाज कौतुक करेल.
त्यांचं, कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणं नाही केलं तर सलाईन काढून फेकता येईल. पण सरकारला वेटी धरता असं सुद्धा सरकारला काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं, आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. तर त्याला म्हणा तू घेते 10% तू पोराला दी, कोणी शहाणा तेव्हा अति शहाणा आहे ना, नीट राह म्हणा, आणखीन वातावरण नको बिघडू. हां नीट राह म्हणा, 10% आम्ही मागितलेलं नाही, मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा. तो कोण असेल ते मला नाही माहीत. विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील. मग लय डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही, छानपणा करायचं नाही. आमचे जीव चालले तर आमच्या समाजात लोकांचे इथं आम्हाला माहीत, आम्हाला काय आले. तू काय बोलतो येशीत बसून. सरकारनं तुमचं आंदोलन वेटी धर नाहीतर तसं काय, तसं नाही तर काय, 10 महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं? सोप्या गोष्टी काय, 10 महिने आंदोलन चालवणं. आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही साधे भोळे लोक आहेत. इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं. मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवू ना, आम्ही दाखवू, बघू किती दिवस छळ करतात आमचा, किती दिवस उपोषणाला बसू. पाटील तुम्ही ज्या वेळेस आंदोलन सुरू करतायत त्या विरोधात ओबीसीतून आंदोलन सुरू करण्याचा हाक देतोय. आजही लक्ष्मण हाके यांनी आंतरवालीतून ओबीसी आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केली होती. जाऊ मला बाकीच्यावर नाही काय, मी बाकीच्याला नाही गिनीत. कुठून कोण उभा करणार आहे आणि काय आहे. मी माझ्या समाजासाठी लढतो, मी कोणाला किंमत देत नाही. पुढं न कर म्हणा, पुढं न कर. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की 10 पैकी 9.5 मागण्या पूर्ण झाल्या किंवा मी उठणार नाही असं नसतं, 10 पैकी 8 मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं. कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना. 8 कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथे. त्याला जोडूनच पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेपूट आहे ते वाढतच राहणार. एक मागणी झाली की पुढची मागणी, पुढची झाली की पुन्हा पुढची मागणी. त्याला नाही कळत काही, ते कामातून गेलेले पोरं. एवढं ओबीसी अडचणीत आला असता का, त्याच्यामुळेच अडचणी आलं बदली येते. हे तुम्ही पॉलिटिकल असं स्टेटमेंट होते असं तुम्ही म्हणता ना, पण ॲक्च्युली सगळ्यांचं म्हणणं आहे की मागण्या सरळ वाढतच चालल्या. त्या खरंच मागण्या अगोदरच्या पूर्ण झाल्या म्हणून वाढत चालल्यात का झाल्याच नाही म्हणून त्याच मागण्या तुम्ही लावून करता? या संदर्भात जरा तुमचं हो आहे तेच. आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपली पहिली मागणी की त्याला आधार लागतो. मग 57 लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या? मिळाल्या. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी. गुन्हे मागं घेणं, हैदराबादचं गॅजेट हे पूर्वीपासून नाही का? केसेस मागं घेणं हे पूर्वीपासून नाही का? कोणत्या लांबल्यात? काय लांबलंय सांगा ना पुढे येऊन. उगा काहीतरी बोलायचं जीवावर आल्यावर ठीक आहे, बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं, नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ. आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना. एक शेवटचा प्रश्न, रात्री आमदार राऊत यांच्यावर चर्चा होत असताना मुंबईतल्या राज्य पातळीवरच्या देश पातळीवरच्या कुठल्या नेत्यांची तुमचं डायरेक्ट फोनवर किंवा बोलणं असं काही झालंय का? मी सांगितलं ना हो म्हणून मगाशी, की त्यांनी तडीच काढू म्हणून सांगितलं आहे. विषय हे आम्ही विश्वास ठेवला आहे. शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे. त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. मी आंदोलक आहे. शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझी जबाबदारी ठेवलं आहे. आणि रात्री 3 वाजता आम्ही सलाईन पण घेतले. त्यांनी नाही तडीच नेली विषय तर पुन्हा सलाईन काढून फेकून ना. मला माझ्यासाठी समाज मोठा. कोण नेते आहेत काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगन. आणि त्यांनी तडीच नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच करणार आहे. आम्ही काय वाईट करायलो काय? आम्हाला काय आरक्षण पाहिजे, कुणीही द्या. आमचं हे धोरण आहे पहिल्यापासून, कुणीही द्या आरक्षण पाहिजे. ते नाही दिलं की सलाईन काढून फेकली. चलो धन्यवाद. थोडं मला नरडं कोरडं पडत आहे. तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सध्या आपण मंत्र्यांसोबत आपण चर्चा करायला तयार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.